जो जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मरण आहे. किती वाचवायचा प्रयत्न केला, आयुष्य संपलं की तर राहता येत नाही. महाभारतातली कथा आहे, ऐका. व्यास महाराज, व्यास म्हणजे कोण? ज्यांनी 18 पुराण लिहिले. व्यास उच्चिष्ट जगत्रे ज्ञानोबरामले मनोनी महाभारती नाही ते नोहे चित्री लोकी या कारणे म्हणी पिपाई व्यास उच्चिष्ट जगत्रे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. सगळ्यात बुद्धिवान असणारे म्हणजे व्यास महाराज. भगवंताचा अवतार म्हणजे व्यास महाराज. ऐका, माझी कथा कशासाठी सांगालो? मरण वाचवता येत नाही, जिथं तिथंच जावं लागते, त्या टायमाला भाऊ जावं लागतं. काय? व्यास महाराजांचा एक दास होता, शिष्य होता, त्यांचा सेवा करायचा, रात्रंदिवस दास सेवा करायचा महाराजांची. आणि इमानदारीने काय वाचन मनानं सेवा करायची. आता हरी महाराज असं झाले, माणसाला हवा करा वाटायली पण सेवा करा वाटायली. कोणाला वाटलं माझं नाव यावं पण गुरुची. आता आमचा अनाथ आश्रम आहे, पोराला म्हणलं गॅस संपलाय, लाकडं घेऊन या. पोर माहित महाराज तुमचे पाय कसे सोडू? मला जेवायला जातात का? नाही नाही, तुमचा शब्द कसा मोडू? शाबास. म्हणजे जेवायला जाय म्हणलं की शब्द कसा मोडून काम सांगितलं की वाय कसे सोडू. पण मंडळी, व्यासांचा दास रात्रंदिवस सेवा करायचा गुरु महाराजांची. आणि रात्रंदिवस सेवा करत असताना व्यासाने सांगितलं, दासा अशी किती दिवस सेवा करणार? म्हणजे महाराज शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करणार. बाबाजी पुढे या ना, पुढे या. विठाला विठाला विठाला, टाळी वाजवा, भजन करा. विठाला 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 टाळी टाळी विठाला 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 विठाला. बाबांचा टाळ्या वाजवा बरं. जिथं मरण आहे तिथंच आणि ज्या ठिकाणी ऐक. व्यास महाराजांचा दास अखंड सेवा करायचा. व्यासाने सांगितलं, दासा अरे तू किती दिवस सेवा करणार? मी चिरंजीव आहे. सप्त चिरंजीवापैकी 8 चिरंजीवापैकी पहिले चिरंजीव कोण आहेत? व्यास महाराज आहेत. व्यासच त्यावेळेस व्यास महाराज चिरंजीव आहेत, त्यांना मरण नाही. म्हणजे दासा मी चिरंजीव आहे. म्हणजे चिंता करू नको दासा, तुला सुद्धा मी आता काय करतो? चिरंजीव करतो, तुला सुद्धा मरण येऊ देत नाही. म्हणजे कसं करता? म्हणजे धर माझ्या हाताला. आई साहेब, व्यास महाराजांच्या हाताला दासानं धरलं त्यांच्या शिष्यानं आणि ब्रह्मदेवाकडे नेलं. नमो नारायण नमो नारायण. ब्रह्मदेवा म्हणजे बोला व्यास महाराज, मी चालला असतो आश्रम, इकडे कशाला आले? तुमच्याकडे काम आहे. ब्रह्मदेवा काय काम आहे? मी अमर आहे. हा म्हणले महाराज तुम्ही अमर आहेत व्यास महाराज, तसं माझ्या दासाला अमर करा. ब्रह्मदेवानं सांगितलं, माणसं निर्माण करणं माझ्या हातात आहे, पण एक्सपायर डेट टाकणं माझ्या हातात. म्हणजे भांडे निर्माण करणारी एक कंपनी अशी, पण कधी नष्ट होईन काय आपल्या हातात? काय ब्रह्मदेवाची कला आहे बघा ना. एक माणूस दुसऱ्यासारखा निर्माण केला नाही. तुम्ही आपल्या देशात नाही 200 देशात हिंडा, तुमच्यासारखा हुबेहूब माणूस दिसणार? अहो जुळे असले ना, जुळे भाऊ, काय ब्रह्मदेवाची कला आहे. जुळे जरी असले, एखादा तिरप तरी बघतय, दुसरं बांग तरी बघतय, एकाचं नाक तरी पुढं असतंय, एक उंच तरी असतंय, एक बुट्ट तरी असतंय, एकाचे 50 पैसे हरपलेले असतात, एक हुशार असते. काय करत बघा, किती ब्रह्मदेवाची कला आहे. आता माणसंच हुशार आहेत भाऊ, तर ब्रह्मदेव किती किती माणसं हुशार, काय सांगा तुम्हाला. हो, एक दिवशी आमच्या गावात जिल्हा परिषदात एक पोरग 15 मिनिटांनी उशिरा आलं. उशिरा आल्यावर मास्तराला राग आला, 3 छड्या मारल्या. पोरग रडत रडत टेबलवर बसलं आणि 3 मिनिटांनी पुन्हा मास्तर त्याला बाळा उठ मारल्यामुळे राग आला. काय सर? म्हणजे मोठ्याने बोल नको, सांग. म्हणजे काय सांगायचंय? म्हणजे सांग पिंटू, घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर. घटना आणि दुर्घटना. त्या पोराला राग आलता. ते म्हणला, सर आपल्या शाळेला आग लागणं ही घटना आहे आणि त्या शाळेतून तुम्ही जिवंत बाहेर निघणं ही दुर्घटना आहे. लक्षात आले का? जाऊ गावाकडे माणसं हुशारीला काय कमी. अहो परवा दिवशी आमच्या गावात एकदा डोकं दुखलं. काय दुखलं गुरुजी? डोकं दुखलं. डोकं दुखू लागलं आणि मला कोणाला विचारा, समोर त्याचा शत्रू भेटला, दुश्मन 10 जन्माचा. त्यालाच विचारलं, म्हणले बाळासाहेब माझं डोकं कशाने राहीन? ते मला काय नाही, गाढवाच्या पाया पड, लगेच तो डोकं राहीन. ते मला करा पाया पड. विठाला प्रसाद घेतली शिव. ब्रह्मदेवाने सांगितलं, व्यास महाराज जन्माला घालणं माणसं माझ्या हातात आहे, पण यांना कधी संपवायचे ते माझ्या हातात. कोणाच्या हातात आहे? म्हणले ते आहे मृत्यूची देवता. आता बघा, व्यास आणि त्यांचा दास मृत्यूच्या देवाकडे गेले.
मूर्ती देवता नारायण. म्हणले नारायण. कसं केलं व्यास महाराज माझ्याकडे ना? म्हणले मी अमर आहे. म्हणले हा महाराज तुम्ही अमर आहे. तसं माझ्या शिष्याला दासाला अमर करा. मृत्यूच्या देवतांनी सांगितलं मला वरून ऑर्डर आली की मी यांचे दोरे काढून घेतो, पण कधी मरणार आहेत हे मला माहित. म्हणजे हे कोणाच्या हातात आहे? म्हणजे यमदादाच्या. म्हणजे चला, व्यास त्यांचा दास आणि मृत्यूची देवता कोणाकडे आले? यमदेवाकडे. यमदेवा राम राम. म्हणजे राम राम. कसं काय येणं केलं व्यास महाराज? म्हणजे यमदेवता असे मी चिरंजीव आहे. हो म्हणले महाराज तुम्ही चिरंजीव आहे, तसं माझ्या दासाला चिरंजीव करा. यमानं सांगितलं माणूस गेला की उचलणं माझ्या हातात आहे, पण कधी जाणार हे मला माहित. आणि हे कोणाकडे? म्हणजे चित्रगुप्ताकडे. चला बघा आता, व्यास त्यांचा दास, यमदादा आणि मृत्यूची देवता कुठे गेले? हा, चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्ताला नारायण नारायण. म्हणजे नारायण. व्यास महाराज कसं येणं केलं गरीबाची इथं? म्हणले चित्रगुप्त तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे? म्हणले मी अमर आहे. हा म्हणले तुम्ही अमर आहे, तसं माझ्या दासाला शिष्याला अमर करा. म्हणजे तसं करता येत नाही, पण तुम्ही दारात आल्यामुळं याला मी अमर करतो. सगळे बाहेर बसवा. सगळे माणसं खुर्ची बाहेर बसले. आतमध्ये खोली होती चित्रगुप्ताची. म्हणजे व्यास महाराज चला आतमध्ये. आतमध्ये आले. म्हणजे सांगा तुमचा शिष्य कोणत्या देशातला आहे? म्हणजे भारत देशातला. राष्ट्र कोणतं आहे? म्हणजे महाराष्ट्र. जिल्हा कोणता आहे? म्हणजे पुणे. गाव कोणतं आहे? पलीकडे गाव शेजाऱ्याचं. असे गाव सांगितले. आणि त्या ठिकाणी चित्रगुप्ताने अशी हातामध्ये कागद घेतला. कागद घेतला आणि व्यासांचं दासांचं नाव ऐकल्यावर कागद खाली पडला. व्यासाने सांगितलं कागद का खाली पडला? म्हणजे व्यास महाराज तुम्हीच वाचा. तर ताई साहेब व्यास महाराजांना कागद वाचायला सुरुवात केली. आता मूर्तीची कट करायची तारीख वाचल्याबरोबर तिथे श्लोक लिहिलेला होता. काय होता? यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृह्यांती तदा दासो मरिष्यामी. काय होतं? ज्यावेळेस व्यास आणि दास चित्रगुप्ताच्या घरी येते आणि त्यांचा दास बाहेर यमदादाच्या मांडीवर झोपलेला असन आणि व्यास महाराजांनी त्या ठिकाणी आतमध्ये असते चित्रगुप्त आणि व्यासांच्या हातात चिठ्ठी असन तेव्हा त्यांचा दास बाहेर मरून पडलेला. तुका म्हणे तई यम आज्ञा पुढे संचित जाईन ग्वाही आणि तुका म्हणे तई यम आज्ञा. बघा माझा मुद्दा काय गोड प्रमाण आहे का? व्यास ज्यावेळेस आतमध्ये असते आणि दास बाहेर झोपलेला असन आणि तेव्हा यांच्या हातात कागद असन यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृह्यांती तदा दासू मरिष्यामी. त्यावेळेस त्यांचा दास मरून पडलेला. व्यास म्हणजे आता जिवंत होता, पाणी पिवलेला, बाहेरून पाहिलं तर मरण पावलेला. मला काय सांगायचं या कथेतून? काय सांगायचे की व्यासानं सगळीकडे जाण्याचा प्रयत्न केला. यमदादाची भेट घेतली, सगळ्याची घेतली, पण त्या दासाला वाचू शकले नाही. कारण त्या दासाचं मरण होतं चित्रगुप्ताच्या दारात आणि व्यास सोबत असताना. म्हणजे जिथं मरण आहे तिथंच जावं लागतंय, त्याच वेळेला मरावं लागतंय.